श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. डोळा लावणे, फडफड करणे, समज की गैरसमज. अरे बापरे, डावा डोळा लावतोय, काहीतरी वाईट होणार. अगं माझा उजवा डोळा फडफडतोय, काहीतरी आनंदाची बातमी येणार वाटतं. आपण सगळ्यांनी अशा प्रकारची वाक्य कित्येक वेळा ऐकली असतील. पण काही जण लगेच भीतीने विचारात पडतात, तर काही जण हसून दुर्लक्ष करतात. पण खरंच विचार केलात तर असा प्रश्न मनात येतो, हे खरंच असतं का? की सगळा आपल्या मनाचा समज गैरसमज यावर आधारित आहे? चला, आज आपण याच विषयावर मन मोकळ्या गप्पा मारूया. डोळा लावणे किंवा फडफडणे या गोष्टीमागे नेमकं काय आहे, याचं धार्मिक, वैज्ञानिक आणि भावनिक बाजूने आपण सविस्तर विश्लेषण करूया. मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आता डोळा फडफडणं म्हणजे नेमकं काय होतं? सर्वप्रथम आपण डोळा फडफडतो म्हणजे नेमकं काय होतं ते समजून घेऊया. वैज्ञानिक भाषेत याला आईड ट्विचिंग किंवा मायोकोमिया असं म्हणतात. यामध्ये डोळा पापण्या किंवा उजव्या किंवा जवळच्या स्नायूमध्ये अनैच्छिक कंप होतो. म्हणजे नकळत आपल्याला न सांगता ती हालचाल होते. हे काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत होऊ शकते आणि बऱ्याच वेळा हे निष्कारणही होतं आणि आपोआप ते थांबूनही जातं. धार्मिक दृष्टिकोनातून डोळा फडफडण्याचा अर्थ काय? आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक कृती किंवा घटना याला काहीतरी गूढ अर्थ लावलेला असतो. प्राचीन ग्रंथामध्ये याचा उल्लेख आढळतो का? तर वेद पुराणांमध्ये थेट डोळा फडफडण्याचा उल्लेख नसला तरी शरीर लक्षण, शकुनशास्त्र आणि संपूर्ण लक्षणशास्त्र यामध्ये या प्रकारावर भर दिला आहे. ज्योतिषशास्त्रात शरीरातील अनाहूत हालचाली व वेगवेगळ्या अंगाचं फडफडणं, डोकं चुकचुकणं, डावीकडून पक्षी उडणं इत्यादी घटनांना शकुन दुशकुन असं विभाजित केलं जातं. आता उदाहरणार्थ आपण पाहूया. पुरुषाचा डावा डोळा फडफडला तर अपशकुन, महिलांचा डावा डोळा फडफडला तर शुभ शकून, पुरुषांचा उजवा डोळा फडफडला तर शुभ आणि महिलांचा उजवा डोळा फडफडला तर अशुभ. पण यात एक प्रश्न पडतो. हे नियम कोण ठरवतं? यामागे कोणतं विशिष्ट विज्ञान आहे का? हे आपण पाहूया. आता विज्ञान काय सांगतं? डोळा फडफडण्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण अगदी स्पष्ट आहे. तणाव. आपल्याला खूप मानसिक ताण असला, सतत विचार सुरू असतील तर स्नायूंचं नियंत्रण बिघडू शकतं. त्यातूनही अनैच्छिक हालचाल होते. दुसरं म्हणजे झोपेची कमतरता. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा आपण सतत मोबाईल, लॅपटॉपचा वापर करत असाल तर डोळ्यावर ताण येतो. 3 नंबरचं कारण म्हणजे कॉफीन किंवा अल्कोहोलाचे प्रमाण. खूप चहा, कॉफी, मद्य यामुळे शरीरात अतिउत्तेजना निर्माण होते आणि याचे परिणाम स्नायूवर दिसू लागतात. नंबर 4, डोळ्याची थकवा आणि स्क्रीन टाईम. सतत मोबाईल, टी व्ही बघितल्याने डोळ्यावर परिणाम होतो. थकलेले डोळे हलके फडफडतात. मॅग्नेशियम किंवा पोटॅशियमची कमतरता असणे. या मिनरलच्या अभावामुळे स्नायूमध्ये थरथर, फडफड जाणवू शकते. म्हणजे विज्ञान हे सांगतं की डोळा फडफडणं म्हणजे शरीर आपल्याला काहीतरी सिग्नल देतं आहे, थोडा आराम करा असं सांगण्याचा प्रयत्न करतं आहे. भावना आणि मानसिक परिणाम. एखादा असा अनुभव घ्या की डावा डोळा फडफडल्यावर योगायोगाने एखादी वाईट बातमी आली. मग आपण काय करतो की मन त्या घटनेला जोडून घेतं. मग पुढच्या वेळी डोळा फडफडला की लगेच भीती वाटायला लागते. ही मानसिक स्थिती आपला एक प्रकारचा आत्मविश्वास कमी करते. म्हणजे जे घडायला हवं तेच आपण ओळखत असतो. जसं काहीतरी वाईट होईल असं मनाने आधीच गृहीत धरलेलं असतं. मग तीच भावना पुढच्या कृतीमध्ये आपल्याला अडथळा आणते. चुकून एखादी चूक झाली की आपण लगेच म्हणतो, कळलंच होतं, डोळा फडफडला होता. हे सरळ भीतीचं मनोविकारजन्य पद्धतीनं तयार झालेलं एक चक्र आहे मित्रांनो. लोककथांमधील आणि ग्रामीण भागातील समजुती काय आहेत ते आपण पाहूयात. आजही भारतातल्या अनेक भागात या प्रकारावर श्रद्धा आहे. एखाद्या मोठ्या निर्णयापूर्वी जर डोळा फडफडला तर तो निर्णय पुढे ढकलला जातो. काही ठिकाणी अगदी शकुनशास्त्र म्हणून सुद्धा वापरलं जातं. एखाद्या मुलीचा डोळा सतत फडफडत असेल तर लग्नाच्या चर्चाही थांबवल्या जातात. वृद्ध स्त्रिया मुलांना समजवतात, डावा डोळा फडफडला, थांब बरं, गूळ खा. काही जण अशावेळी देवाचं नाव घेतात किंवा डोक्यावरून हात फिरवतात. हे सगळं बघता ही श्रद्धा की अंधश्रद्धा? अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण आपल्या समाजात विज्ञानाधिष्ठित विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यासारख्या विचारवंतांनी यावर ठाम भूमिका घेतली होती. त्यांचा मुद्दा असा होता, जर एखादी गोष्ट सिद्ध करता येत नसेल आणि ती केवळ भीती पसरवत असेल तर ती टाळली पाहिजे. यामुळे लोकांमध्ये जागरूकता वाढावी म्हणून डोळा फडफडणं यावर खूप कार्यक्रम, सत्र घेतली गेली. वैज्ञानिक पद्धतीने त्याचं कारणही स्पष्ट केलं गेलं.
आता आध्यात्मिक दृष्टिकोन आणि मध्यम मार्ग काय सांगतो ते पाहू. काही वेळा आपण अंधश्रद्धा आणि अंधविज्ञान यामध्ये अडकतो, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक श्रद्धा चुकीची आहे. आध्यात्मिक पातळीवर विचार केला तर डोळा फडफडणे एक शरीराचा संकेत असू शकतो, पण त्यातून घाबरणं किंवा अतिविचार करणं हे योग्य नाही. काही साधू संतांनी सांगितलं की शरीर काही वेळा सूक्ष्म गोष्टींचा इशाराही देतं. जसं ध्यान करताना अचानक डोळा हलला तर तो केवळ एक थकवा नसून अंतःकरणात काही तरंग असल्याचेही घोतक असू शकतं. पण यात अडचण ही आहे की प्रत्येक सामान्य गोष्ट ही दैवी संकेत म्हणून ओळखली जाते आणि मग गोंधळ होतो. आता काय करावं आणि काय टाळावं ते पाहूयात. आपण काय करायला पाहिजे? पूर्ण झोप घ्या, डोळ्यांना विश्रांती द्या, स्क्रीन टाईम कमी करा, म्हणजे मोबाईल किंवा टी व्ही पाहणं कमी करा, पुरेसं पाणी प्या आणि अन्न घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करू शकतो. आता काय टाळावं? डोळा फडफडल्यावर घाबरू नका, निर्णय घेण्यावर याचा परिणाम होऊ देऊ नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका आणि दुसऱ्यांनाही चुकीचे सल्ले देऊ नका. आता डोळा फडफडणं संज्ञा, संकेत की समजूत? शेवटी आपण इतकं पाहिलं असं म्हणता येईल की डोळा फडफडणे एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. ती कोणत्याही संकटाचा संकेत देत नाही, ना ती केवळ आनंददायक घटना घडणार याची खात्री देते. ती केवळ शरीर आपल्याशी बोलते याची खूण आहे. पण हे समजण्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि विज्ञान यामधला तोल सांभाळावा लागतो. श्रद्धा हवीच, पण ती विचारपूर्वक असावी. विज्ञान हवं, पण त्याला स्थानिक समजुतीचा अवमान करता कामा नये. तर मग पुढच्या वेळेला डोळा फडफडला की घाबरू नका. थोड्या वेळ डोळे मिटा, खोल श्वास घ्या आणि मनाला विचारा, खरंच काहीतरी घडणार आहे का, की आपणच घडवून आणत आहोत? मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या वेळेस. धन्यवाद.